मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, थेट जाऊयात। नोटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे। मुद्रांक नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, त्या नोटीसनुसार वसुली करणं अभिप्रेत आहे। आता एवढाच प्रश्न आहे की आपल्याला जी जागा व्यवहारात गेलेली आहे सरकारी जागा, ती सरकारी मालमत्ता सरकारकडे व्यवहार रद्द करून कायम ठेवायची आहे, कारण ती मालमत्ता सरकारची आहे। खोट्या पद्धतीने ती मालमत्ता खरेदी विक्री झाली आहे आणि त्यामुळं आमची चौकशी समिती काम करतात आहे। महिन्याभरात रिपोर्ट येईल। आता 7 दिवस निघून गेले, लवकरच रिपोर्ट येईल 21 दिवसामध्ये। पण IGRने दिलेले नोटीस हे नियमानी आहे, मुद्रांक अधिनियम आणि केंद्रीय मुद्रांक अधिनियमानुसार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये आता जी नोटीस दिली आहे त्या नोटीसप्रमाणे पुढील कारवाई आता मुद्रांक विभाग करेल आणि चौकशी समिती ही चौकशीचा रिपोर्ट देईल। मी कालच सांगितलं की मी तपासणार आहे। आज मी तपासलं, आमचे IGR कालपर्यंत सुट्टीवर होते, आज जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला 300 कोटीच्या व्यवहारावर त्यांनी, मग तो सरकारी मालमत्ता चुकीनं विकली असेल तो व्यवहार आहे, IGR व्यवहारावर काम करतात। IGRनी जी स्टॅम्प ड्युटी काढली आहे ती 21 कोटी स्टॅम्प ड्युटी काढली आहे, मूळ व्यवहार 300 कोटीची रक्कम दाखवल्यामुळं, आणि आता व्यवहार रद्द करण्याकरता रिकन्व्हेन्स करण्याकरता 21 कोटी घ्यावे लागतील, म्हणजे 42 कोटी। त्यामुळे IGRनी आपल्या नियमान नोटीस काढलेली आहे। राहिला प्रश्न सरकारी जमीन परत घ्यायचा, जो काही व्यवहारात जमीन जी आहे प्रश्नाधीन जमीन, ती जमीन आपल्याला व्यवहार रद्द करून वापस घ्यावी लागेल, पण ती सरकारची आहे, त्यामुळे आम्ही केव्हाही सरकारची जमीन आहे, फक्त व्यवहार हा टेक्निकल रद्द करावा लागेल। चुकीचा व्यवहार झालेला आहे, खोटा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।